अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अंधेरीचे आमदार मुरजीभाई पटेल आपल्यासोबत आहे, शिवसेनेचे आमदार आहेत आणि काल त्यांनी लक्षवेधी मांडलेली आहे। अंधेरी पुलाखाली जे पाणी साचतं त्याच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला। ड्रग्सच्या संदर्भात पण प्रश्न तुम्ही उपस्थित करतायत। काय चाललंय नेमकं मुंबईमध्ये? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय? हे बघा, ड्रग्स हा आपली जी यंग पिढी आहे ते ड्रग्सच्या मार्गावर जास्त जायला लागली आहे। त्याच्या विरोधात आम्ही उग्र आवाज हा सभागृहात उठवलेला आहे आणि मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की ह्याच्यावर आळा घालण्याची गरज आहे। आजही आमची एक लक्षवेधी आहे की मुंबईचे जेवढे गार्डन आहे, हा गार्डनमध्ये गडदुले ड्रग्स पिणारे जास्त असल्यामुळे जे सिनियर सिटीजन आहेत, जे आपले नागरिक आहेत, त्यांना त्रास सहन करावा लागतो। त्याच्या विरुद्ध आज आम्ही लक्षवेधी मांडलेली आहे आणि कालची जी आमची लक्षवेधी होती तो अंधेरीच्या सभेचा विषय होता। मी हा सभागृहात तिसऱ्यांदा लक्षवेधी लागलेली आहेत। मला मुंबई महानगरपालिकेने समाधानकारक उत्तर दिलं नसल्यामुळे तिसऱ्यांदा लक्षवेधी लावायची पाळी माझ्यावर आली आणि काल योगायोगाने मुख्यमंत्री महोदय सभागृहात होते। मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलेलं आहे की 2 महिन्याच्या आत हा सभेच्या कामाला टेंडर काढून मुंबई महानगरपालिका कामाला शुभारंभ करतील। जर 2 महिन्याच्या आत शुभारंभ नाही केला तर अंधेरीकर रस्त्यावर उतरतील, कारण गेले 50 वर्षापासून अंधेरीचा अर्धा पट्टा हा पावसात पाण्याखाली असतो। जर आम्हाला अंधेरी ईस्ट किंवा वेस्ट जायचं असेल किंवा वेस्टला ईस्ट यायला असेल तर एकमेव पर्याय आहे की अंधेरी सबवे। जर सबवेच बंद होत असेल तर लोकांना त्रास सहन करावा लागतो, म्हणून हा लक्षवेधी आम्ही लावली होती। पण मला असं वाटतं की 2 महिन्याच्या आत मुंबई महानगरपालिका कामाला सुरुवात करते। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। तुमच्या काय भावना आहेत? कारण आज रोहित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पण भेट घेणार आहेत। संजय राऊतांची भेट घेतली, काल त्यांनी राज ठाकरेंची पण भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली। काय म्हणाल? हे बघा, ते रोहित पवार काय करतात त्याच्यावर मला बोलणं योग्य ठरणार नाही, कारण ते परिवाराचा विषय आहे। पण अजितदादा गेल्याने पूर्ण महाराष्ट्राला एक धक्का बसला आहे आणि मी असं ठरवलं आहे की हा होळी आम्ही साजरी करणार नाही, कारण अजितदादासारखा एक नेता, कणखर नेता, महाराष्ट्राला ज्याची गरज होती तसा नेता आज आमच्यामध्ये राहिला, त्याचं दुःख हा महाराष्ट्र आणि मुंबईला आहे। दादा नाही आहे त्यामुळे आता महायुती होळी साजरी करणार नाही की वैयक्तिक तुम्ही होळी साजरी करणार नाही? मी वैयक्तिक होळी हा वेळी साजरी करणार नाही, कारण दादाच्या गेल्यामुळे एक आमच्या सगळ्यांच्यावर दुःखाचा डोंगर हे झालेला आहे। नक्कीच पुढच्या वेळी आपलाच महापौर होईल असं उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। आता सध्या महायुतीचा महापौर आहे, पण महापौर नसल्याचं शल्य कुठेतरी शिवसेना ठाकरे पक्षाला बोचते असं चिन्ह दिसते तुम्हाला? ठाकरे साहेबांची आता मी काय बोला एवढं मोठा नाही, पण शिवसेना जे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहेत त्याची आता साडा संपत आली आहे। मुंबईकरांनी झाकून दिलेलं आहे तर मुंबईकर कोणाच्या बाजूनी आहे त्यांनी जे आरोप आमच्यावर लावले आहेत, पण मराठी माणूस मुंबईकर हा महायुतीच्या बाजूनी आहे आणि महायुतीच्या बाजूनी राहून मुंबईकरांनी झाकून दिलेले आमची महापौर आता बसले आहेत आणि आता मुंबईचा विकास तुम्हाला दिसेल। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर मुंबईचा विकास दिसेल असा विश्वास आमदार मुरजी पटेल व्यक्त करतात। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।